एक महत्त्वाची बातमी मुंबई उपनगरात काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळते तर काही ठिकाणी पाऊस अजूनही सुरू आहे। मुंबईत सध्या रस्ते वाहतूक मात्र सुरळीत आहे तर मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटं उशिराने शिवाय पश्चिम रेल्वे सुद्धा 10 मिनिटं उशिराने असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत रेल्वे संदर्भात? मोहिनी, आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ठाणे ते सीएसटी कडे जाणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत ते 10 ते 12 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळतात। तसेच कल्याणच्या दिशेने देखील काही गाड्या जे ते 5 ते 10 मिनिटं उशिराने आपल्याला धावताना पाहायला मिळतात। या ठिकाणी पाहायला गेलं सकाळची वेळ आहे, कामावरती जाणारे नोकरदार या ठिकाणी लगबग असते आणि याच ठिकाणी गाडी पकडण्यासाठी लगबग चालू असते आणि त्यातच कुठेतरी आता अशा प्रकारच्या जर गाड्या लेट झाल्या तर पुढे कामावरती पोहोचायला देखील विलंब लागत असतो। त्यामुळे कुठेतरी लेट मार्क असेल या इतरत्र गोष्टी त्यांच्याकडे घडत असतात। मात्र पाहायला गेलं तर सध्या ठाणे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते। कुठेतरी पावसाने कुठेतरी तर काही वेळासाठी आता विश्रांती जरी घेतली असेल पावसाने, मात्र या ठिकाणी आता रेल्वे मोठ्या प्रमाणात रुळावरती आलेली आहे। गेल्या काही 2-3 दिवसापासून रेल्वे जी आहे ते ठप्प चालत होती, काही ठिकाणी वेळापत्रक कोलमडलेलं होतं। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो या चाकरमान्यांना बसला होता। मात्र सध्या तरी आता परिस्थिती पाहता ठाणे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते आणि रेल्वे पकडण्यासाठी आता लगबग सुरू झालेली आहे। कामावरती जाणारे हे नोकरदार मंडळी असतात। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे काहींनी घरीच बसणं पसंत केलं तर काहींनी कामावरती गेले। मात्र त्याचा फटका जो आहे तो मध्य रेल्वेचा त्यांना देखील बसला। अगदी नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।